Dr. Mahesh G. Birla sir is a renowned Ayurveda practitioner in not only in the Jalgaon but in all Maharashtra. All Ayurveda students BMS from Tilak Ayurveda Mahavidyalaya Pune. Certificate course in orientation in Panchakarma and special therapies of Kerala. He has been done postgraduate diploma in preventive cardiology in Ayurveda and Panchakarma. Also done diploma in Panchabautik Chikitsa, certificate course in Ayurvedic dermatology. Sir, working as a Ayurvedic physician since August 1995 at Jalgaon. He is the founder and chief Ayurvedic physician at Ojas Ayurveda Super Specialty Hospital, Jalgaon. Founder of Ayurveda Medicine Company, Ojo Healthcare. His specialty in recurrent pregnancy losses, infertility, Ayurvedic antenatal postnatal care, respiratory disorders, spine and joint care disorders, management of the geriatric disease, arthritis treatment, cardiac preventive and curative Ayurvedic management, management of various chronic pathologies, autoimmune disorders, conduct doctors and student training programs. Since last 29 years, approximately 500 plus students have been trained and started their practice in Ayurveda in whole India. I will tell about the Ojas Ayurveda Hospital, Indian International Standard Organization certified cashless and medical implant hospital. Started newly well equipped hospital in 2011, upgraded with all facilities under one roof including 7 OPDs, medicine plantation, assistant doctor counseling chamber, staff quarters with the team of 60 members in the hospital. More attention towards the Hetu during the case history and minimum medication for a long-standing cure. Thank you, sir. कार्य आहे सरांना आपण आपल्या महाविद्यालयाच्या वतीने एक सन्मान सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या. सर आपल्यासाठी आज म्हणजे सरांनी वेळ विशेष झालाय आणि मी आता बोलायला सुरुवात केल्यानंतर परत तो कार्यक्रम लांबेल, त्यामुळे मी ही काळजी घेईल की 10-15 मिनिटात मी काय सांगू शकेल आणि ते तुम्हाला किती इन्स्पायर करेल. सरांनी माझा आता सन्मान केला. माझं असं म्हणणं आहे की सन्मान हा परक्यांचा असतो, तर मी आपला आहे तुमचा सगळ्यांचा. त्यामुळे मला असं वाटतं की पुढे मी ज्या पण वेळेला GSCला येईल त्यावेळी कोणी माझा सन्मान न करता फक्त आपल्यात सामावून घ्या, म्हणजे आपण एक छान असं आयुर्वेदाचं मोठं विश्व तयार करू शकू. इतका स्ट्रगल आहे म्हणजे आपण ज्यावेळी कुठेच ॲडमिशन मिळत नाही त्यावेळी आपण BMSला येतो आणि ही स्थिती वर्षानुवर्षे चाललेली आहे. आणि प्रतिकूलता किती असावी, म्हणजे मी टिळकला ताराचंदला होतो त्यावेळी मी आज सरांना म्हटलं की BP ॲपेंडिक्स तुटलेलं स्टेटसच्या. मी एक छोटीशी गोष्ट सांगतो, तर इथे जे टीचर्स आहेत त्यांनी कृपया रांग मानून घेऊ नये. एक विद्यार्थी असतो आणि पूर्वीच्या काळी गुरुकुल पद्धत होती, गुरुकुल. त्यावेळी टीचर जे आहेत ते एखाद्या लाडक्या विद्यार्थ्याच्या मांडीवर डोकं ठेवून आराम करायचे. तर एक विद्यार्थी बसला आणि त्या टीचरने लेक्चर झाल्यानंतर आराम करायला सुरुवात केली. झोपले ते. झोपल्यानंतर बिंचू होते, बिंचू स्कॉर्पियन, फार पॉवरफुल स्कॉर्पियन होते ते आणि त्यांना खूप अहंकार होता की मी चावलो का तो तिथे तात्काळ चड्डीत मुतून दे. तर तो पहिला म्हणला की तू चाव, दुसरा म्हणला तू चाव. मग ते म्हणलं ठीक आहे चल मी चावतो. आणि त्याने पहिल्या जो पॉवरफुल होता त्याने त्या विद्यार्थ्याला खूप जोरात असा दंश केला. दंश केल्यानंतर तो विद्यार्थी तिथे तसाच्या तसा स्तब्ध. BMS विद्यार्थी. आता हे BMS वाले किती पॉवरफुल असतात बघा, की तो तिथून हल्लाच नाही. तो पहिला जो विंचू होता ज्याने चावला तो एकदम शॉकमध्ये गेला की मी चावून ह्याने हात सुद्धा हलवला नाही, पाय हलवला आणि डोळ्याचे पापण्या सुद्धा हलवले नाही. म्हणजे किती पॉवरफुल विद्यार्थी आहे BMSला. दुसरा विंचू आला आता म्हणणार तू ज्याने नाही चावला आता मी चावतो, आणि त्याने दुसऱ्याने चावायला सुरुवात केली.
त्याने परत एक जोरात त्याला बाईट केला. ह्याच्या डोळ्यातनं टप टप पाणी आलं, पण हा हल्ला नाही. BMS विद्यार्थी. मग ते दोन्ही विंचू परेशान की हे BMS चे विद्यार्थी असे काय पॉवरफुल आहेत की ज्यांना इतका जोरात दंश करून सुद्धा हे काहीच नाही करत आहे. मग तो विंचू ते दोघे होते, त्यांनी त्या BMS विद्यार्थ्याला डायरेक्ट हात जोडले आणि ते म्हणले, बाबा तुम्ही काय असं BMS ला काय डिग्रीसाठी इतके काय पॉवरफुल आलेत आणि इतकं तुम्हाला चावून सुद्धा काहीच होत नाही. मग तो विद्यार्थी म्हणला की माझी काहीच चूक नाही. जर मी इथे ओरडलो आणि रडलो तर सगळा क्लास परेशान होईल. तो म्हणला कसं काय? म्हणजे माझ्या मांडीवर झोपलेले सर पदार्थ विज्ञानाचे आहेत आणि ते उठले का पुन्हा पदार्थ विज्ञान शिकवायला लागतील आणि सगळा क्लास चिडचिड करत. सॉरी जे पण पदार्थ विज्ञानाचे सर असतील ते, पण आपली परिस्थिती फर्स्ट इयरला आल्यानंतर काय असते हे मी खूप जवळनं बघितलं आहे. आणि प्रचंड पदार्थ विज्ञान ऐकताना आणि ते महाभूतं ऐकताना प्रचंड त्रास होतो आणि त्या त्रासामध्ये पहिल्या 1.5 वर्ष भरपूर फ्रस्ट्रेशन असतं आणि त्या फ्रस्ट्रेशनमधनं बाहेर पडून काही लोकांचं प्रेम बनतं तुटतं. ती सगळी स्टोरी BMS ची कॉमन. दोस्तांनो, मी खूप छोटा होतो. मी आता तुम्हाला एक प्रश्न विचारेल की तुम्ही एक मंजिल असते, एक आपलं दीपस्तंभ असतं की आपण आल्यानंतर किंवा आपण जन्माला आल्यानंतर आपण काय करायचं हे आपण ठरवलेलं असतं किंवा आपण ठरवत असतो किंवा आपण त्या दिशेने चालत असतो. तर प्रत्येकाने एक प्रश्न स्वतःला विचारायला पाहिजे की मी हे करतोय ते का करतोय, वाय. कुठे ज्यावेळी मी आज मेडिसिन लिहिणार त्यावेळी मला माहिती असतं की मी ही मेडिसिन का लिहितोय आणि या मेडिसिनचा काय इफेक्ट होणार आहे आणि जर इफेक्ट नाही आला तर सेकंड चॉईस काय. लाईक दॅट तुम्हाला सगळ्यांना हे माहिती असायला पाहिजे की मी आता इथे BMS ला आलोय तर का आलेलो आहे आणि मला पुढे काय करायचं आहे. रिअलिटी चेक आहे. मी सांगतो BMS चे विद्यार्थी इतके पॉवरफुल आहेत की मी शिकत असताना आमच्या हॉस्टेलच्या जवळ एक GP डॉक्टर होते, डॉक्टर नहार म्हणून होते. त्या माणसाच्या क्लिनिकच्या बाहेर फुटाणे वेचणारा माणूस, फुटाणे, ही गोष्ट 1992 ची आहे. 1992 मध्ये म्हणजे 50 पैशाला चहा मिळायचा, 25-50 पैसा. आणि त्या माणसाच्या बाहेरचा जो फुटाणे विकणार आहे त्याची ओपडी 500 रुपयाची होती. आणि हे जे डॉक्टर नहार होते यांची ओपडी अशी होती की ते कधीच वाट बघायचे नाही की पेशंट हात वर करेल आणि मी इंजेक्शन देईल. ते त्या कपड्यातनंच इंजेक्शन द्यायचे आणि पेशंट चालतं व्हायचं. दिस इज पॉवर ऑफ BMS. आणि जितकेही हॉस्पिटल्स पुण्यात आहेत त्याच्यातले 70% हॉस्पिटल्स सक्सेसफुली BMS लोकच चालवतात. आणि त्यांच्याकडे कन्सल्टंट म्हणून फिजिशियन किंवा जे पण सर्जन आहेत ते येतात. तर आपल्याला जरी तुम्ही नाईलाजाने आले तरी पण लक्षात ठेवा की तुमच्यात खूप पॉवर आहे आणि तुम्ही खूप मोठं विश्व तयार करू शकता. माझ्याकडे 2003 मध्ये एक विद्यार्थी आला प्रॅक्टिसला आणि तो विद्यार्थी आल्यानंतर तो टाइमपास म्हणून आला होता. त्याचा एक्सपोर्टचा बिझनेस होता ग्रेप्सचा. तर मुली येतात म्हणून तो त्यांच्या मागे आला प्रॅक्टिसला. असे बरेच विद्यार्थी येतात आणि आम्हाला ते काय इतकी नजर मुरलेली की आम्हाला कळून जातं कोण कशासाठी येतं. तर त्याने 3 महिन्यानंतर, त्याला प्रॅक्टिस करायची नव्हती, त्याने 3 महिन्यानंतर मला सांगितलं सर फोटो पाहिजे. म्हटलं का? मला प्रॅक्टिस करायची आहे. म्हटलं म्हणजे? म्हणला की मी प्रॅक्टिस करणार नव्हतं पण इथे आल्यानंतर मला असं वाटायला लागलं की मी पण प्रॅक्टिस करायला पाहिजे आणि सेवा करायला पाहिजे, कारण मला इतकी मोठी डिग्री मिळालेली आहे ह्याची व्हॅल्यू मला आज कळली. खूप वर्ष मी विसरून गेलो. त्याचा अधूनमधून मला फोन यायचा, सर आठवण आली म्हणून फोन केला. आणि अचानक आम्ही मागच्या 2 वर्षापूर्वी त्या रस्त्याने येत होतो आणि माझ्या मिसेसने आठवण, तुमचा एक स्टुडंट इथे राहतो, भेटायचं आहे का? म्हणलं हो नक्की. मी त्याला कॉल केला. कॉल केल्यानंतर मी तिथे पोहोचलो. त्याने तिथे सगळं टीम वगैरे सगळी हजर होती आणि आम्ही तिथे पोहोचलो 2 जण. आणि आम्ही बघितलं त्याचं हॉस्पिटल. सरप्राईज 70 बेडचं हॉस्पिटल होतं त्याचं. आणि त्या 70 बेडच्या हॉस्पिटलमध्ये CT स्कॅनपासून सगळं होतं. 14 कन्सल्टंट त्याच्या हाताखाली काम करत होते. आणि बेसिक सांगतो अजून की डेअरिंग काय असावी माणसाची, की ज्या दिवशी कोविड सुरू झाला त्याच्या 3 दिवसापूर्वी हॉस्पिटलचं ओपनिंग केलं. त्याने ओपनिंगही नव्हतं केलं. त्यांनी कोविडमध्येच हॉस्पिटल चालू केलं आणि 1 महिन्यात सगळे पैसे वसूल करून नंतर ओपनिंग केलं.
आणि आता त्याचं पुढचं विजन अजून 150 बेड्स आहे. तर तुम्ही कधीच स्वतःला असं समजू नका की आम्ही ही डिग्री काय करतोय किंवा काय करतोय. फक्त तुमच्याकडे एक दीपस्तंभ हवा किंवा तुमच्याकडे एक दिशा हवी. मी 5वीत असताना ठरवलं होतं की मला डॉक्टर बनायचं आहे. आज जे अवॉर्ड देतोय आपण, ओजस मेरिटोरियस अवॉर्ड, ह्या अवॉर्डची पार्श्वभूमी अशी आहे की माझ्या वयाच्या 7व्या वर्षी माझे वडील एक्सपायर झाले आणि आमच्या घरची परिस्थिती अशी होती, मी BMS ला येईपर्यंत परिस्थिती अशी होती की आमच्याकडे फक्त एक वेळ स्वयंपाक बनायचा आणि आम्ही खूप वर्ष दोघं भाऊ, म्हणजे आम्ही 5 भावंड पण आम्ही खूप छोटे दोघं भाऊ. आम्ही पायरीवर बसून बघायचो की लोक फटाके फोडतायत, सणवार करतायत, गाड्यांवर जात आहेत आणि आम्ही फक्त बघत राहायचो. अशा खूप प्रतिकूल परिस्थितीत आम्ही शिकत होतो आणि माझा मोठा भाऊ डॉक्टर झाला आणि तो प्यून म्हणून जॉब करून तो आम्हाला त्याने शिकवलं, शैलेश गोकुळचंद बिर्ला, की ज्याच्यामुळे आज आम्ही सगळा परिवार इथे उभा आहोत. तर त्या भावाने जी GP केली, तर त्या GPमध्ये अशी स्थिती होती की त्या जाण्याचा रस्ता नव्हता त्या जागेवर. तर मी खूप छोटा होतो, मी 8वी-9वीत असेल, तर आम्ही डोक्यावर खुर्ची किंवा काही वस्तू घेऊन रस्त्याने गाऱ्यातनं चालत जायचो आणि चालत जाऊन रस्त्याने खेड्यात, त्या खालच्या खेड्यामध्ये छोटे छोटे झाड असायचे, त्या झाडाखाली लोक बसलेले असायचे. आम्ही जाताना त्यांना इंजेक्शन गोळ्या देऊन जायचो. काही डिलिव्हरीच्या बायकांना पिटोसिनची ड्रीप लावायचो, परत येताना डिलिव्हरी करून परत यायचो. तर मी त्याच्यासोबत सावलीसारखा उभा राहायचो आणि मला असं वाटायला लागलं की यार हे क्षेत्र खूप सुंदर आहे आणि याच्यात खूप सेवा करायची संधी आहे. आणि ती प्रॅक्टिस त्याची जी होती ती, दिले तरी पैसे तरी करणार काम, नाही दिले तरी काम करणार. आणि मी हळूहळू एक व्हिजन बघत गेलो की या लोकांची आपल्याला सेवा करायची आणि आपल्याला डॉक्टर बनायचं आहे. मी 10वीत असताना ऑलमोस्ट 50,000 इंजेक्शन माझ्या हातून देऊन झालं, 50,000. म्हणजे मी त्यावेळी पॅरामेडिकल स्टाफ ही सिस्टम नव्हती, त्यामुळे भाऊ नसायचा, मग कोणाला इन्सुलिन दे, कोणाचं ड्रेसिंग कर, कोणाचं काय काम कर असं. मी BMS ला आलो. BMS ला आल्यानंतर मी फर्स्ट इयरला होतो. त्यावेळी फायनल इयरचे विद्यार्थी माझ्याकडनं औषधी घ्यायचे आजारी पडले तर. माझ्या रूमवर बोर्ड लावला होता डॉक्टर बिर्ला आणि माझ्याकडे सगळ्या मेडिसिन असायच्या. तर मी फर्स्ट इयरचा असून सुद्धा फायनल इयरची मुलं माझ्याकडनं औषधी घ्यायचे आणि माझी रूम शेवटपर्यंत एकच कॉर्नरची रूम होती, कोणीच बदलली नाही. ज्यावेळी मी पूर्ण BMS झालो, BMS झाल्यानंतर इंटर्नशिप सुरू झाली आणि घरातून असं वाटलं की आता पैसे मिळतात, त्यांनी देणं बंद केलं पैसे आणि मी 1.5 महिन्यापर्यंत उपाशी होतो, 100% उपाशी. फक्त एक वडापाव माझे मित्र खाऊ घालायचे. मी 24 तास काम करायचो. माझ्या कामाचं शेड्यूल होतं, सकाळी 7 वाजता मी ताराचंदला जायचो इंटर्नशिपला, 7:15ला. सही झाली का 2 वाजेपर्यंत वॉर्डात काम करायचो. माझं वॉर्ड, समजा मला चिकित्सा दिली तर मी कधी चिकित्सा वॉर्डात काम केलं नाही. जे वॉर्डमध्ये काम असेल तिथे मी हजर. कुठे IV लावायची, कोणाचं ड्रेसिंग करायचं, बर्नचं ड्रेसिंग करायचं, काही करायचं. 2-2:30ला ते झालं का 3 वाजता भगली सरांची OPD असायची GP, तिथे जायचो. 5 वाजता सरांकडनं आलो का तिथून 5:30ला ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट पारस शाह सर आहे त्यांच्याकडे जायचो. रात्री 9ला तिथून आला का रस्त्यात तिथून पुढे एक बोरा हॉस्पिटल होतं, 22 बेडचं जनरल हॉस्पिटल, तिथे रात्री राहायचो. तिथे सगळं काम आटपता मला 3 वाजायचे. पोटात अन्न नसायचं आणि 3 वाजता सगळं आटून 3ला झोपून 4:30-5 पर्यंत उठून OTमध्ये जायचं, ट्रॉली फायर करायची, सगळे इन्स्ट्रुमेंट लावायचे, 6ला असिस्ट करायला तयार व्हायचं आणि जे शॉर्ट प्रोसिजर आहे त्या संपल्या का 7 वाजता परत यायचं आणि आधी सही करायची. जर लवकर झालं तर अंगावर फक्त पाणी टाकायचं, कपडे घालायचे, परत ताराचंदमध्ये जायचं. इतकं हेक्टिक शेड्यूल होतं. मुलं म्हणायचे बिर्ला मरून जाशील, पण माझ्या डोक्यात एकच होतं की मला खूप सक्सेसफुल डॉक्टर बनायचं आहे. सक्सेसफुल डॉक्टर नुसतं बोलून बनत नाही, त्याच्यासाठी कर्म करायला लागतं, क्रिया करायला लागते आणि कम्फर्ट झोनमध्ये राहून चालत नाही. मी ज्यावेळी शिकत होतो त्यावेळी पण मुलं काय करायचे की ते पैसे यायचे घरून, त्याच्यामध्ये कपडे घ्यायचे, छानपैकी रूममध्ये राहायचे. आम्हाला समजा 50 रुपये जेमतेम मिळाले तर त्या 50 रुपयामधून आम्ही पैसे वाचवायचो आणि आम्ही फार्मॅकचे, पॅथोचे, गायनेकचे असे क्लासेस केलेत आणि त्या क्लासेसमधून आम्ही नॉलेज मिळवलं, जे आज मला 35 वर्षानंतर सुद्धा डेली प्रॅक्टिसमध्ये कामात येतं. आणि मी विद्यार्थ्यांना विचारतो तर विद्यार्थ्यांना येत नाही म्हणून मी शिकवतो. मला खूप आवड आहे शिकवायची, पण मला वेळ नसतो. पण मला खूप भाव आहे की तुम्ही सगळ्या लोकांनी खूप परिपूर्ण डॉक्टर व्हावा, कारण समाजातला एक आदर्श किंवा एक स्टेटस असलेला व्यक्ती म्हणजे डॉक्टर असतो. आणि
ह्या डॉक्टरच्या हातून ज्यावेळी मी नेहमी म्हणतो की ओजसला मला मुलं नाही आहेत, मला दोन्ही मुली आहेत, पण मला लोक म्हणतात की ये ओजस आपका लड़का है क्या? तुम्ही त्यांना म्हणतो ओजस को बहुत सारे लड़के और लड़की आहे. म्हणजे खूप सारे इनफर्टिलिटीचे रुग्ण ज्यांना बाळ होत नाही, ते ज्यावेळी बाळ होतात, सोरियासिसचे रुग्ण बरे होतात, संधिवाताचे न चालणारे, आता एक मुलगा होता उचलून आणला होता, 5व्या दिवशी तो चालायला लागला. तो ज्यावेळी चालत होता तेव्हा माझ्या डोळ्यात अश्रू येऊन गेले की यार हा 5 दिवसापूर्वी याला चालत नव्हता आणि चालतोय, आणि त्याच्या एवढे इतके म्हणजे मंत्रमुग्ध होते. कारण हे जे बघतो ना, ते बघितल्यानंतर आपला आत्मा असं वाटतो की यार खूप भारी डिग्री मिळाली आपल्याला BMSची, आणि मी नेहमी प्राऊड फील करतो. आणि माझा परिवार पण इतका भारी आहे की ते मला प्रत्येक क्षणाला मोटिवेट करतात. खूप वेळा कधी खूप डिप्रेशन येतं, कामाचा खूप लोड असतो, आणि ह्या सगळ्या कामाच्या लोडमध्ये स्वतःला वेळ देता येत नाही. मग आम्ही एक छोटीशी रूम बनवली, त्याच्यात गाणे गातो, सगळेजण मस्त्या करतो, खूप मजेशीर. आणि माझी मिसेस ती खरंच सावलीसारखी माझ्याबरोबर उभी आहे. परिवार सगळा आहेच, पण मिनिट टू मिनिट मॅनेजमेंट. मी बाथरूममधनं बाहेर पडल्यानंतर मी किती वेळा टेबलवर ब्रेकफास्टला राहील, किंवा मला किती वाजता चहा म्हणजे ज्यूस लागेल, मला किती वाजता जेवण लागेल, आणि मी OPD संपल्यावर पुढची स्टेप काय करणार आहे. किंवा लक्षात ठेवा की बी प्लॅनेट नॉट सॅटेलाइट. तुम्ही कर दिखावा ऐसा की दुनिया करना चाहे आपके जैसा. हे ब्रीद वाक्य आहे माझं. आणि ऑलवेज थिंकिंग ऑफ बिग. कधी पण. आत्ता मी कार घेतली, अनिरुद्ध मला म्हणले सर हे कोणतं मॉडेल आहे, म्हटलं ऑफकोर्स टॉप मॉडेल आहे. म्हणजे कधीच खालची वस्तू नाही बघायची, कधी वरची वस्तू बघायची, आणि त्या वरच्या वस्तूसाठी आपल्या रक्ताचं पाणी करायचं, पण ती जागा जी आहे ती तीच मिळवायची जी आपल्याला हवी आहे. मी हा शाळेचा विद्यार्थी, लहाना शाळेचा. माझे सर होते, तर ते नेहमी मला म्हणायचे, म्हणजे आमच्या सगळ्या वर्गाला म्हणायचे, मी खूप सामान्य विद्यार्थी होतो, खूप घाबरट. म्हणजे मी तुम्हाला सांगेन तर मी खूप ऑर्डिनरी विद्यार्थी होतो. 8वीपर्यंत 50-60% पडायचे, आणि मला खूप भीती वाटायची शाळेत जायची. आणि माझे भाऊ एक त्यांचे जे डॉक्टर होते गुरु, त्यांच्याकडे मला घेऊन जायचे. मी आजारी पडलो असं झालं का की शाळेत जात नाही, मग सायकलीवर बसून घेऊन जायचे. मग मी इतका घाबरट होतो की ते असं म्हणजे मी इतका भोळगट पण होतो की ते छातीला स्टेथोस्कोप लावायचे, त्यावेळी मी श्वास पकडून ठेवायचो. आणि मला असं वाटायचं की श्वास पकडून ठेवला का काहीतरी गडबड दिसेल, आणि ते म्हणजे आता शाळेत नको पाठवूयाला. आणि ते म्हणायचे इसको कुछ नहीं हुआ शायद स्कूल में जाने दो. म्हणजे इतका मी साधा आणि सामान्य विद्यार्थी होतो. पण मला ज्यावेळी रिअलाईज झालं की अरे मी काहीतरी बनू शकतो, आणि 9वी-10वी नंतर मी अभ्यास करायला लागलो, आणि मी BMSला टॉपला यायला लागलो, तेव्हा मला रिअलाईज झालं की आपण काहीतरी स्पेशल आहे, आणि आपण काहीतरी स्पेशल समाजासाठी, जगासाठी करायला पाहिजे. तर ह्या खूप साऱ्या गोष्टी आहेत, खूप सारी मोठी लाईफ स्टोरी आहे, ती यूट्यूबवर पण आहे, पण ती 5% आहे. कधी काळी खूप छान वेळ मिळाला का आपण सगळेजण गप्पा मारू आणि बोलू. तुमच्या ह्या कार्यक्रमामध्ये मला तुम्ही 10-15 मिनिटं जो पण वेळ दिला, तर त्याच्यासाठी मी खूप मनापासून ऋणी आहे. पण माझं इंटेन्शन एकच आहे की तुम्ही सगळे टॉप क्लास बनायला पाहिजे, कारण तुमच्याकडे खूप भारी डिग्री येणार आहे. तुम्ही कधी रिअलाईज करू नका की मी BMSला आहे. काही करा, पण एथिक्सने करा, तत्वाने करा, आणि खूप सुंदर काम करा. आणि असं काम करताना आम्ही सगळे म्हणजे सर आणि सगळे विद्यार्थी, ज्यावेळी टीचर्स जे असतात त्यांना ज्यावेळी असे खूप सुंदर असं सेट झालेलं मुलं बघायला मिळतात, तेव्हा त्यांचं मन हृदय भरून येतं की खूप चांगली पिढी तयार झाली आहे. आणि आम्हाला सगळ्यांना तीच अपेक्षा आहे. थँक्यू व्हेरी मच. आणि तुम्ही मला वेळ दिला, पुन्हा धन्यवाद. उभे राहा. त्यामुळे सुद्धा सर आपल्याला लाईव्ह मार्गदर्शन करणार आहे. याच्यापेक्षा अजून काय हवं, एवढं सर आपल्याला देत आहेत. आणि सरांचं हॉस्पिटल झालं पाहिजे.
मुलींचंच नाव होतं आणि मुलांचं नाव नव्हतं. त्यामुळे मेजॉरिटी जशी मुलींची आहे तशीच मुलींचं नाव आहे आणि माझ्याकडे येणाऱ्या प्रॅक्टिसला मुली पण खूप सिन्सिअर असतात. तर माझी रिक्वेस्ट आहे की मुलांनी पण आपलं नाव उंच करून द्यावं. आणि सरांनी सांगितलं तसं तुम्ही सगळेजण मेहनत घ्या आणि खूप एन्जॉय पण करा. एक सक्सेसफुल